बातमी आहे ठाकरे बंधूंची। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एका कार्यक्रमात एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। निमित्त होतं भाच्याचं लग्न। माहितीनुसार राज ठाकरे यांच्या बहीण जयवंती देशपांडे यांचा मुलगा यश देशपांडेंचा विवाह सोहळा पार पडला आणि याच विवाह सोहळ्यात राजकारणातले हे ठाकरे बंधू एकत्र दिसून आले। त्यामुळे दोघांच्या या भेटीवरून पुन्हा एकदा त्यांच्या एकत्र येण्याबद्दलच्या चर्चा सुरू झाल्या। पाहूया। प्रचंड मोठ्या उलथापालथी आणि प्रदीर्घ काळानंतर मुंबईत दोन्ही ठाकरे बंधू भाच्याच्या लग्नानिमित्त एकत्र आले। ठाकरे कुटुंबातले सगळे सदस्य या लग्न सोहळ्यात हजर होते। माहितीनुसार राज ठाकरेंच्या बहीण जयवंती देशपांडे यांचा मुलगा यश देशपांडे याचा लग्न सोहळा होता। दादरमधल्या राजे शिवाजी महाविद्यालयामध्ये या लग्नाचं आयोजन होतं। लग्न सोहळ्याच्या निमित्तानं उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि रश्मी ठाकरे या तिघांनीही संवाद साधला। विधानसभा निकालानंतर पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील का याची चर्चा रंगली होती। कारण एकीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पहिल्यांदाच इतक्या कमी जागा जिंकता आल्या आणि दुसरीकडे स्थापनेपासून मनसेला पहिल्यांदाच एकही जागा मिळाली नाही। त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर दोन्ही बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना या बातमीनं आता पुन्हा सुरुवात झाली आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी देखील उद्धव ठाकरे यांच्या कौटुंबिक सोहळ्याला राज ठाकरे उपस्थित होते, तर रश्मी ठाकरे यांचा भाचा आणि श्रीधर पाटणकर यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्यात राज ठाकरे हे उपस्थित होते। त्याचवेळी रश्मी ठाकरे यांनी त्यांचं स्वागतही केलं होतं। मात्र या लग्न सोहळ्यात दोन्ही ठाकरे बंधूंची भेट थोडक्यात चुकली होती। पण आजच्या या लग्नात दोघं एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। लग्नात भेटले म्हणून राजकारण वातावरण तापायचं काही कारण नाहीये। जर तसं करायचं असतं तर त्यांनी विधानसभेच्या वेळेला केलं असतं। राज ठाकरे साहेबांनी अनेक वेळेला त्यांना टाळी देण्याचा प्रयत्न केला, परंतु उद्धव साहेबांनी तो हात मागे घेण्याचा अनेक वेळेला प्रयत्न त्यांचा झालेला आहे। म्हणून मला वाटतं त्यांचा कधी एकत्रीकरण होणं आताच्या घडीला तरी शक्य नाही। कुठल्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये कोणी एकत्र झालं तर ते कसे बघताय काय बघताय मला वाटतं असं काही कारणच नाही। आता परवा उद्धवजी पण देवेंद्रजींना शुभेच्छा देण्यासाठी त्या ठिकाणी आले, त्यावेळेला अशी चर्चा झाली। पवार साहेब आणि दादा पण भेटले का सार्वजनिक कार्यक्रमामध्ये, त्याची चर्चा झाली। मला वाटतं राजकारणापलीकडे काही संबंध असतात, काही गोष्टी असतात आणि समोरासमोर आल्यावर बोलावं लागतं, भेटावं लागतं। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।